मीठे बच्चे, यह गॉडफादरली वर्ल्ड यूनिवर्सिटी है। मनुष्य से देवता, नर से नारायण बनने की। जब यह निश्चय पक्का हो तब तुम यह पढ़ाई पढ़ सको। हे बाबांनी उघडलेलं विश्वविद्यालय, बाबा परमात्मा जो परम शिक्षक आहे, ज्ञानाचा सागर आहे, ज्याला या सृष्टीचं आदी मध्य अंत सगळं काही माहिती आहे आणि त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नाही, असा जो 5000 वर्षाचं सगळं ज्ञान जाणणारा परमात्मा आहे, सर्व शक्तिवान आहे, त्यांनी ही युनिव्हर्सिटी, हे कॉलेज, ही शाळा उघडलेली आहे आणि त्यामध्ये आपण आलेलो आहे मनुष्य से देवता, नर से नारायण बनने को। ही भगवान ने उघडलेली पाठशाळा, युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये आपण प्रवेश घेतलेला आहे, आपण ऍडमिशन घेतलेली याच्यामध्ये मनुष्यापासून देवता बनण्यासाठी, नरापासून नारायण बनण्यासाठी। आपण असंच नाही आलो किंवा दुसऱ्या कुठल्याही सत्संगाप्रमाणे आपल्याला फक्त जाऊन बसायचं, ऐकायचं, पुण्य जमा होईल असं समजायचं आणि सोडून द्यायचं तिथल्या तिथे। हम विद्यार्थी है, हम भगवान के विद्यार्थी है आणि आपण ऍडमिशनच इथे याच्यासाठी घेतलेली आहे की आपल्याला आता देवता बनायचंय, साधारण नर, साधारण मनुष्यापासून नारायणासारखं बनायचंय। त्याच्यासाठी आपण इथं प्रवेश घेतलेला आहे, विद्यार्थी जीवन आहे आपलं। तो जब यह निश्चय पक्का हो तब तुम यह पढ़ाई पढ़ सको। जेव्हा हा निश्चय पक्का होईल, भगवान ने ये कॉलेज खोला है, यूनिवर्सिटी खोली है और मैंने उसमें एडमिशन लिया है आणि एडमिशन घेण्यासाठी प्रेरणा पण मला बाबांनीच दिली, बाबांनीच निवडलेलं आहे की मी इथं यावं आणि मी एडमिशन घ्यावी। बाबांची नजर गेली करोडो आत्म्यांमधून माझ्यावरती, मी बाबांना लायक विद्यार्थी वाटलो, पात्र विद्यार्थी वाटलो आणि म्हणून मग मला प्रेरणा मिळाली, कोणाच्याही माध्यमातून भलेही, पण मी बाबांच्या प्रेरणेने डायरेक्ट तसं इथं आलेलो आहे आणि ऍडमिशन याच्यासाठी घेतलेली आहे की मला आता देवता बनायचं आणि ते पण आता काही असं 50 वर्ष किंवा 1 जन्म, 2 जन्म, 5 जन्म अभ्यास नाही करायचा आहे। देवता बनायचा आता अभ्यास आहे आपला थोड्या वर्षामध्ये आपल्याला देवता बनायचंय, थोड्या वर्षाचा अभ्यास आहे। नंतर तर बाबांनी सांगितलं मिलनच्या मुरलीमध्ये, वहां जाकर थोड़ी राजयोग पढ़ोगे तुम, वहां जाकर थोड़ी देवता बनना है और वो दुनिया तो आ रही है, अंतिम समय के नजारे सामने है, वो दुनिया आ रही है और पढ़ाई भी कितने समय तक हम पढ़ पाएंगे, बहुत थोड़ा समय बचा है आणि या एवढ्या थोड्या काळामध्ये आपल्याला देवता बनायचंय। तो बाबा म्हणते ये निश्चय जिनको पक्का होगा वो ये पढ़ाई पढ़ सकेंगे, वही पढ़ सकते हैं, बाकी ये पढ़ाई नहीं पढ़ सकते हैं। तो हमें इस पढ़ाई को धारण करना है, इस पढ़ाई को अंदर समा लेना है, उसके लिए पहले निश्चय पक्का करना है बाबा पर। आणि जसं कालची मुरली पहिला पार्ट आपण बघितला, त्यामध्ये बाबांनी 3 कॅटेगरी सांगितल्या की मुझसे प्यार करने वाले, मेरे से प्यार निभाने वाले और मेरे प्यार में खोकर मेरे समान बन जाने वाले। ही 3 लेवल आहे आणि आपल्याला त्या 3ऱ्या लेवलला पोहोचायचंय। आता आपण बाबांवरती प्रेम करणारे आणि निभावणारे, ते दोन्ही कॅटेगरीमध्ये आपण येऊ शकतो। त्याच्या खाली तर बिलकुल नाही की अभी बाबा को तो पहचान ही नहीं है, बाबा पे तो निश्चय ही नहीं है, ती लेवल सोडली आपण। आता पुढच्या टप्प्यामध्ये आलेलो आपण, बाबांना ओळखलेलं आहे, बाबांवरती आपण प्रेम करतो आणि जे बाबा सांगतोय ते निभावणारे, आपण प्रॅक्टिकल मध्ये आणणारे। आपल्याला आता त्या 3ऱ्या स्टेपवर पोहोचायचंय की बाबा के प्यार में खोए हुए रहना है, बाबा के समान बन जाना है, समान बन जाना है, बाबा के प्यार में खोकर समान बन जाना है। तो उसके लिए पढ़ाई, बस एक मुरली ही आधार है और इस मुरली के आधार से ही हम बाबा पर प्यार भी बढ़ा सकते हैं और दुनिया का इतिहास भी समझ सकते हैं
बाबा के बारे में भी जानकारी ले सकते हैं, अपने बारे में भी जानकारी ले सकते हैं. सगळ्यांचा आधार है मुरली, पढ़ाई. तो जिनका निश्चय पक्का है वही बाबा म्हणता ये पढ़ाई पढ़ सकते हैं. और पढ़ाई पढ़ने का मतलब है मुरली सुनना, उसको समझना और धारण करना. प्रॅक्टिकल मध्ये ते दिसलं पाहिजे. प्रश्न, मनुष्य से देवता बनने के लिए तुम बच्चे इस समय कौन सी मेहनत करते हो? उत्तर, आंखों को क्रिमिनल से सिविल बनाने की, साथ साथ मीठा बनने की. मनुष्यापासून देवता बनायचे तर कोणती मेहनत? आंखों को क्रिमिनल से सिविल. क्रिमिनल म्हणजे कुदृष्टी. आपण दुसऱ्याला देहभानाच्या दृष्टीतून जे बघत होतो त्याला परिवर्तन करून आत्मा बघायला आपण सुरुवात करतो. स्वतःला आत्मा समजतो आणि समोरच्यालाही आत्मा बघायला सुरुवात करतो. ती समोरची जी आहे चैतन्य आत्मा आहे, सुंदर आत्मा आहे, श्रेष्ठ आत्मा आहे. वरचं तर सगळं कव्हर आहे, लेकिन वो ओरिजिनल आत्मा मेरा भाई है, बाबा का बच्चा है, हा आपला दृष्टिकोन झालेला आहे, परिवर्तन झालेलं आहे. और साथ साथ हम मीठा बन रहे हैं. दृष्टिकोन बदलला आणि आपण मीठा गोड बनतोय. आता विकारांचा कडवटपणा काढून टाकतोय. ही या दोन मेहनत आहे मनुष्यापासून देवता बनण्यासाठी. सतयुग में तो है ही सबकी आंखें सिविल, वहां यह मेहनत नहीं होती. सतयुगामध्ये सगळ्यांची दृष्टी चांगलीच आहे, देहभानाची दृष्टी नाहीये, आत्मभानाची दृष्टी आहे. तर ती का बरं झाली सतयुगामध्ये? कारण इथं प्रॅक्टिस झाली. संगमयुगामध्ये आपली ते संस्कार बनवून आपण सतयुगामध्ये जाणार आहे. म्हणून प्रॅक्टिस जी करायची आहे, मेहनत जी घ्यायची ती इथंच आहे. तिथं तर सगळं ऑटोमॅटिक आहे. वहां यह मेहनत नहीं होती. यहां पतित शरीर, पतित दुनिया में तुम बच्चे आत्मा भाई भाई हो, यह निश्चय कर आंखों को सिविल बनाने का पुरुषार्थ कर रहे हो. दूसरा प्रश्न, भक्तों की किस एक बात से सर्वव्यापी की बात गलत हो जाती है? उत्तर, कहते हैं हे बाबा, जब आप आएंगे तो हम आप पर वारी जाएंगे. तो आना सिद्ध करता है वह यहां नहीं है. एकच पॉइंट पुरेसा आहे. दुनियावाले म्हणतात कणाकणामध्ये परमात्मा आहे, सर्वव्यापी आहे, कुठं नाही येतो. भक्तीमध्ये या गोष्टी म्हटल्या गेल्या. आणि एकीकडे ते काय म्हणतात, बाबा जब आप आएंगे तो हम आप पर वारी जाएंगे. जब आप आएंगे, जब आप आएंगे असं म्हणताय भक्तीमध्येच की तुम्ही जेव्हा याल तेव्हा आम्ही तुमच्यावरती समर्पित होऊन जाऊ. बली जाएंगे हम जब आप आएंगे. याचाच अर्थ जे काही म्हणत आले ते खोटं आहे. कणाकणामध्ये कशामध्ये नाहीये, सगळीकडे आहे, सर्वव्यापी आहे, हे खोटं आहे. सरळ सरळ. कारण काय म्हणताय, आप जब आएंगे तब, म्हणजे इथं नाहीये म्हणून तर तो येईल. तो आना सिद्ध करता है वह यहां नहीं है. पण म्हणजे ह्या सगळे विरोधाभास आहे भक्ती मार्गामध्ये. एकीकडे एक गोष्ट म्हणताय, एकीकडे त्याच्या बिलकुल विरुद्ध गोष्ट चालली. लेकिन बाबा हमें सारा सच बताकर ज्ञानी आत्मा बना देता है, त्रिकालदर्शी बना देता है, और फिर हम आगे चलकर नर से नारायण, मनुष्य से देवता बन जाते हैं. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, इस पुरानी दुनिया से बेहद का संन्यास करना है. शरीर निर्वाह अर्थ कर्म करते रूहानी यात्रा पर रहना है. इस पुरानी दुनिया से बेहद का संन्यास करना है. ये दुनिया अब खत्म होने वाली है. वो सन्यासी पहले जमाने में घर छोड़कर जंगल में चले जाते थे, कुटिया बना लेते थे. लेकिन अब वो वापस आ गए हैं, महल बना रहे हैं अपने, लाखों करोड़ों रुपए लगाकर. पहले तरी
वैराग्याची भावना होती, भले घरातून निघून गेले पण स्वतःचं तर जीवन त्यांनी निर्विकारी ठेवलं होतं काही काळासाठी, पण आता ते त्यांचं तेही राहिलेलं नाही. आपल्याला बाबा तशा कोणत्याच प्रकारचा संन्यास नाही शिकवत. बाबा शिकवतो की घरामध्ये राहा, आपल्या जे काही आपल्याला जी सेवा करता येईल ती सेवा करा, आणि बुद्धीमध्ये ठेवा कि ये दुनिया खत्म होने वाली है, और जो खत्म होने वाली है, जो गंदी हो गई है, उसकी तरफ हमें आकर्षित नहीं होना है, एक बाबा से आकर्षित होना है. और शरीर निर्वाहार्थ कर्म करते रूहानी यात्रा पर रहना है. शरीर निर्वाहार्थ कर्म तो करना ही है, और कर्म करते हुए रूहानी यात्रा पर रहना है. बाबांची आठवण, परमधाम मध्ये चक्कर मारतोय, सतयुगामध्ये चक्कर मारतोय, मधुबन मध्ये चक्कर मारतोय मन बुद्धीच्या द्वारे, हे कर्म करत असताना चालू राहिलं पाहिजे, नाही तर व्यर्थ तर खूप आहे. मग पुरुषार्थ कर आंखों को सिविल जरूर बनाना है, एम ऑब्जेक्ट बुद्धि में रख, बहुत बहुत मीठा बनना है. एम ऑब्जेक्ट बुद्धि में रख, बहुत बहुत मीठा बनना है. उद्देश काय आपला? मनुष्यापासून देवता बनायचे, लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय. ते बुद्धीमध्ये जर ठेवलं आपण तर खूप गोड बनून जाऊ. ऑटोमॅटिक विकारांचा कडवटपणा समाप्त होऊन जाईल. जे काही आपल्यामध्ये उलटे संस्कार आहे ते सगळे समाप्त होऊन जातील. बुद्धि में रखना है मुझे क्या बनना है, और मैंने इस यूनिवर्सिटी में एडमिशन क्यों ली है, मुझे देवता बनना है. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या समोर काडी मात्र, किंमत नाहीये त्याला काहीच. मुझे देवता बनना है, देवता बनने के लिए भगवान ने मुझे एडमिशन दी है. मैं करोड़ों में कोई चुनी हुई आत्मा हूं जिसको बाबा देवता बनाना चाहता है. स्वतःला सांगायचंय आपण हे दिवसभरामध्ये वारंवार की कोटीमध्ये कोणी मला निवडलेलं आहे बाबांनी देवता बनवण्यासाठी. सगळ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाहीये आणि बाबांची पसंत पण नाहीये. बाबांना मी आवडलेलं देवता बनण्यासाठी, आणि म्हणून मला माझं भलं करून घ्यायचंय, माझं कल्याण करायचंय, माझं भाग्य बनवायचंय. और मेरे भाने सबका भला हो जाएगा. मैं अपना कल्याण कर लूंगा, दुनिया वालों का भला हो जाएगा. तो ये बुद्धि में रखकर हमें बहुत 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 मीठा बन जाना है. थोडा सुद्धा विकारांचा कडवटपणा, कोणत्याही विकाराचा 5 विकारापैकी आपल्यामध्ये राहिला नाही पाहिजे. खूप गोड बनायचंय. वरदान. हर कदम में पद्मों की कमाई जमा करने वाले समझदार ज्ञानी तू आत्मा भव. समझदार ज्ञानी तू आत्मा वह है जो पहले सोचता है फिर करता है. जैसे बड़े आदमी पहले भोजन को चेक करते हैं फिर खाते हैं, तो यह संकल्प बुद्धि का भोजन है. इसे पहले चेक करो फिर कर्म में लाओ. संकल्प को चेक कर लेने से वाणी और कर्म स्वतः समर्थ हो जाएंगे, और जहां समर्थ है वहां कमाई है. तो समर्थ बन हर कदम अर्थात संकल्प, बोल और कर्म में पद्मों की कमाई जमा करो. यही ज्ञानी तू आत्मा का लक्षण है. तो पहले समझदार ज्ञानी आत्मा बनायचे. आपल्याला पहिले विचार करायचे, जे काही करायचे त्याच्या पहिले विचार करायचे. सोच समझकर हमें कर्म करना है. बाद में पछताने से बहुत सारा समय भी चला जाएगा, शक्ती भी नष्ट होगी. म्हणून जे काही करायचंय ते आपल्याला चेक करूनच करायचे. विचार कोणता करायचंय त्याची पण चेकिंग चालू राहिली पाहिजे की मैं क्या सोच रहा हूं, मेरे मन में क्या संकल्प चल रहा है, क्या ये संकल्प बाबा को पसंद है. एक चेकिंग तर ही करायची. माझ्या मनामध्ये जो विचार चाललेला आहे बाबांना आवडेल का, कारण बाबा तर कधी टीव्ही ऑन करतो, कधी बघू शकतो माझ्यामध्ये काय चाललेलं आहे. तर त्यांनी जेव्हा नेमकंच माझा असा विचार चाललेला आहे आणि बाबांनी नेमकंच मला त्यावेळेला बघितलं तर बाबांना काय वाटेल. बाबा म्हणतात मैं जब भी टीवी ऑन करूं तुम्हारा, मुझे मेरे दिल से यही भावना निकलनी चाहिए, वाह बच्चे वाह. कधीही बघेल तो, कधी चेक करेल. म्हणून प्रत्येक संकल्प आपला शुद्ध स्वच्छ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, दुसरी चेकिंग ही करायची आहे की माझ्या जागी ब्रह्माबाबा असता तर त्यांनी काय केलं असतं. एक तर त्याला पसंत पडेल का माझा विचार, आणि दुसरा माझ्या जागी ब्रह्माबाबा असते ते या परिस्थितीमध्ये यावेळेला त्यांनी काय केलं असतं. बस सगळं परिवर्तन होऊन जाईल आपलं.
आणि त्याच्यामध्ये बाबा म्हणताय फिर हर कदम में, हर संकल्प में, बोल में और कर्म में तुम्हारी कमाई जमा होगी. जे काही आपण करू, जे या भावनेने करू की श्रेष्ठ करायचंय, चांगलं करायचंय, योग्य करायचंय, जे बाबांची इच्छा आहे तसं करायचंय, तर कमाईच कमाई, पद्मांची कमाई आपण सोबत घेऊन जाऊ. स्लोगन, बाप और सर्व की दुआओं के विमान में उड़ने वाले ही उड़ता योगी है. तो सबकी दुआओं का पात्र हमें बनना है और इसके लिए सबके प्रति शुभ भावना रखनी है. और जो बाबा कहता है वो हम करेंगे तो बाबा की दुआएं मिलेगी, और सबके प्रति शुभ भावना रखकर करेंगे तो सबकी दिल की दुआएं हमें मिलेगी. ऊपर से भले ही कुछ भी हो, लेकिन अंदर से उनके दिल की दुआएं ही निकलेंगी अगर हम शुभ भावना से कर रहे हैं. हर किसी के भी लिए कोई हमारे तरफ गलत भाव से भी दिखता है, गलत भी करता है हमारे लिए, लेकिन हम शुभ सोच रहे उसके बारे में, तो भले ही ऊपर से कुछ भी हो, ऊपर का रूप उसका, लेकिन अंदर से हमारे लिए शुभ भावना निकलेगी. आणि दुसरं, सगळ्या विश्वाविषयी शुभ भावना ठेवायची. तर मग आपल्याला दुआ मिळत राहतील आणि या दुआ आपल्याला मग उडवत राहतील आणि आपण योगाचा आनंद घेऊ. बाबांच्या सोबत खूप सहजपणे आपण राहू शकू. अव्यक्त इशारे, परमात्मा प्रत्यक्षता के लिए अब समय प्रमाण व बाप की पढ़ाई प्रमाण, विश्व के आगे स्वयं को प्रत्यक्ष प्रमाण बनाओ. बाबांना प्रत्यक्ष करायचंय. बाबा स्वतः डायरेक्ट येणार नाही सगळ्यांच्या समोर, आपल्याद्वारे सगळ्यांना तो जाणवणार आहे, समजणार आहे की बाबा कैसा आहे. तर बाबा म्हणतात आता मी जे काही सांगतोय ते आता वेळ ती आलेली आहे आणि मी जो अभ्यास तुम्हाला करवून घेतोय, तुमच्याकडून करवून घेतोय, तुम्ही आता सगळ्या विश्वाच्या समोर पुरावा बना, प्रत्यक्ष प्रमाण बनो. पुरावा दाखवून द्या कि भगवान की पढ़ाई क्या है, भगवान की पढ़ाई से क्या परिवर्तन होता है. सिचुएशन सबके सामने आती, परिस्थिति सबके सामने आती है, संकट विघ्न सबके सामने आते हैं, दुख तकलीफ बीमारी सबके सामने आती है, लेकिन हम क्या करते हैं उस समय और दुनिया वाले क्या करते हैं, ते दोन्ही मधला फरक दुनिया वाल्यांना स्पष्टपणे जाणवला पाहिजे. कोई भी देखे तो अनुभव करे कि इन्हें पढ़ाने वाला व बनाने वाला स्वयं सर्वशक्तिवान बाप है. यह प्रत्यक्ष प्रमाण ही बाप को प्रत्यक्ष करने का सहज और श्रेष्ठ साधन है. अच्छा, ओम शांति. कालची मुरली राहिली आहे थोडी. ओम शांति. अपने को सदा संगम युग के रूहानी मौजों में रहने वाला अनुभव करते हो. मौजों में रहते हो व कभी मौज में, कभी मूंझते भी हो, या सदा मौज में रहते हो. क्या हालचाल है. कभी कोई ऐसी परिस्थिति आ जाए व ऐसी कोई परीक्षा आ जाए तो मूंझते हो. कोने उत्तर दिलं थोड़े टाइम के लिए, और उस थोड़े टाइम में अगर आपका काल आ जाए तो फिर क्या होगा. इसलिए सुनते रहते हो ना, सदा एवर रेडी. एवर रेडी का मतलब क्या है. क्या हर घड़ी ऐसे एवर रेडी हो. कोई भी समस्या संपूर्ण बनने में विघ्न रूप नहीं बने. अंत अच्छी तो भविष्य आदि भी अच्छा होता है. तो एवर रेडी का पाठ इसलिए पढ़ाया जा रहा है. तो बाबा म्हणता है सदा मौज में रहो, चाहे कोई भी परिस्थिति आ जाए, कुछ भी आ जाए, मौज में रहो. बाबा मिले, बाबा साथ में है, बाबा साथ में है. भले कोई विघ्न परीक्षा आ जाए, संकट आ जाए, बाबा मिला है, बाबा साथ में है. तो बाबा म्हणता है मौज की जो डिग्री है वो कम नहीं होनी चाहिए. संगम युग मौजों का जीवन है, आनंद का जीवन है, उत्साह का जीवन है, क्योंकि हम आनंद के सागर के साथ में हैं और वो हमारे में उमंग उत्साह भरता है, हिम्मत भरता है. बाबांनी काल सांगितलं की याच मुरलीमध्ये की दुसऱ्या कैटेगरीचे बच्चे कोणते, प्यार निभाने वाले बच्चे हैं, प्रैक्टिकल में करके दिखाने वाले बच्चे हैं. और ऐसे जो बच्चे हैं मैं उनको हिम्मत देता हूं, उमंग उत्साह भरता रहता हूं. तो हमें ऐसे ही बाबा से हिम्मत भी मिलती है, उमंग उत्साह भी मिलती है. सिर्फ हमें बाबा जो कहता है उसको प्रैक्टिकल में करते चलना है. बाबा हिम्मत भर देगा, शक्ति भर देगा, उमंग उत्साह भर देगा. तो बाबा म्हणतात कोई भी समस्या संपूर्ण बनने में विघ्न रूप नहीं बने. संपूर्ण बनण्याकडे आपली वाटचाल चालू आहे. आपल्याला संपूर्ण बनायचंय, संपन्न बनायचंय. आपली जी पहिली लेवल होती ती आपल्याला प्राप्त करायची. जे सतोगुणांनी संपन्न आपण होतो, कोणत्याही प्रकारचा विकार नव्हता,
सर्व गुण संपन्न होतो आपण, ती लेव्हल प्राप्त करण्याकडे आपली वाटचाल आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. कोणतंही विघ्न, कोणतीही समस्या त्याच्यामध्ये आता अडथळा नसला पाहिजे. संपूर्ण बनण्याकडे आपली रोजची वाटचाल चालूच असली पाहिजे. त्याच्यामध्ये कमी नाही, वाढ झाली पाहिजे रोज, चाहे कोई भी समस्या आ जाए. तो एवर रेडी का पाठ इसलिए पढ़ाया जा रहा है. ऐसे नहीं सोचो कि थोड़ा समय होता है, लेकिन थोड़ा समय भी, 1 सेकंद भी धोखा दे सकता है. असं नका विचार करू की थोडा वेळ स्थिती डाऊन झाली. बाबा म्हणता है वो 1 सेकंद भी आपको बहुत पीछे ले जा सकता है. इसलिए स्थिती डाऊन नाही झाली पाहिजे. परिस्थिती आहे, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, त्यासाठी शक्ती देईल बाबा, उमंग उत्साह भरेल, पण आपण परेशान नहीं व्हायचंय. अब क्या होगा, अब कैसे होगा, ये डर की भावना नहीं आनी चाहिए. बाबा बैठा है. वैसे सोचते हैं ज्यादा टाइम नहीं चलता, ऐसा 2-4 मिनट चलता है, लेकिन 1 सेकंड भी धोखा देने वाला हो सकता है. तो मिनट की तो बात ही नहीं सोचो, क्योंकि सबसे वैल्यूएबल आत्माएं हो, अमूल्य आत्माओं का कोई दुनिया वालों से मूल्य नहीं कर सकते. तर बाबा म्हणताय, काय समजताय की 2-4 मिनिट थोडंसं गडबड झालं, डिस्टर्ब झालो. बाबा म्हणताय 2-4 मिनिट नहीं, 1 सेकंड भी धोखा दे सकता है. 1 सेकंड में भी कोई गड़बड़ हो सकती है जो आपको बहुत पीछे ले जाएगी, स्थिति डाउन कर देगी, एनर्जी खत्म कर देगी, और फिर आगे फिर वापस 0 से स्टार्ट करना पड़ता है. म्हणून बाबा म्हणताय 1 सेकंड भी स्थिति को खराब नहीं करो, क्योंकि दुनिया वालों में और आप में बहुत बड़ा फर्क है. दुनिया वाले तो आप सबको साधारण समझेंगे, लेकिन आप साधारण नहीं हो, विशेष आत्माएं हो. भगवान के महावाक्य. भगवान कह रहे हैं की दुनिया वाले समजेंगे आप तो साधारण आहे, आमच्यासारखे. आम्ही तो, आणि शिवाय असं समजतील की आमच्याकडे तर इतका पैसा आहे, आम्ही इतक्या या मोठ्या पदावरती आहे, पोझिशन आमची बघा, तुमच्याकडे काय. लेकिन भगवान की नजर में हम साधारण नहीं है. भगवान की नजर में भगवान ने जो रिजल्ट सुनाई है उसके अनुसार हम विशेष आत्माएं हैं, स्पेशल आत्मे, अपन सादे सुदे नहीं है. कि भगवान की नजर और दुनिया वालों की नजर में बहुत बड़ा फर्क है. वो हमें विशेष आत्मा की नजर से देखता है. हम उसके चुने हुए स्पेशल बच्चे हैं. विशेष आत्मा का अर्थ ही है जो भी कर्म करे, जो भी संकल्प करे, जो भी बोल बोले, वो हर बोल और हर संकल्प विशेष है, साधारण नहीं हो. तो विशेष क्यों है हम, क्योंकि कर्म संकल्प बोल विशेष है हमारे, दुनिया वालों जैसे नहीं है, ज्ञान युक्त है. जो बाबा हमें सिखाता है, पढ़ाता है, वो हम प्रैक्टिकल में लाते हैं. समय भी साधारण रीति से नहीं जाए. मग बाबा म्हणताय तुमचं वेळ, तुम्ही इतके विशेष आहे, बोलणं, कर्म वगैरे सगळं विशेष आहे, दुनियावाल्यांपेक्षा वेगळं आहे. कारण तुम्हाला मी त्या टाईपचं अभ्यास शिकवतोय, तुम्ही ते प्रॅक्टिकल मध्ये आणताय. तो समय भी साधारण रीति से नहीं जाना चाहिए. कोणती वेळ आहे ती साधारण रीतीने दुनियावाल्यांसारख्या नाही घालवायचं आपल्याला वेळ. हर सेकंद और हर संकल्प विशेष हो. स्थिती तर आहेच, पण त्याच्यासोबत वेळेचं लक्षात ठेवायचंय की असं थोडंसं एखादा मिनिट, एखादा सेकंदही असं नाही झालं पाहिजे की साधारण झालो आपण, दुनियावाल्यांसारखे झालो. इसको कहा जाता है विशेष आत्मा. तो विशेष करते करते साधारण नहीं हो जाए, ये चेक करो. तो बाबा म्हणता है विशेष हो, स्पेशल हो, सब कुछ अलग है दुनिया वालों से, लेकिन कभी कभी ये जो मिनट, 2 मिनट, 4 मिनट हो जाता है, बाबा म्हणता है वो साधारणता में नहीं बदल जाए. विशेष आत्मा विशेष ही रहो हर पल. कई ऐसे सोचते हैं कि कोई गलती नहीं की, कोई पाप कर्म नहीं किया, कोई वाणी से भी ऐसा उल्टा सुल्टा शब्द नहीं बोला, लेकिन भविष्य और वर्तमान श्रेष्ठ बनाया. बाबा म्हणताय, कोणी काय म्हणतं की आम्ही चूक नाही केली, काही 2-4 मिनिट असेच गेले, चूक नाही केली, त्यावेळेला पाप नाही झालं आमच्याकडून काही, किंवा आमच्या बोलण्यामध्ये काही उलट सुलट नाही आलं. पण बाबा म्हणताय की तुम्ही त्यावेळेला भविष्याकरता काय कमाई जमा केली, भविष्य और वर्तमान को श्रेष्ठ बनाया. त्यावेळेला भले चुकीचं नाही केलं, रिवर्स नाही गेले, पण पुढे सरकले का नुसतं न्यूट्रल मध्ये होते.
तो उसमें भी कमाई, चाहे कोई भी परिस्थिति आ जाए। अगर बाबा की याद है तो कमाई है, बाबा की याद है, बाबा ने क्या सोचना है, क्या बोलना है, क्या करना है सिखाया है, उस अनुसार हम चल रहे हैं, तो हमने वर्तमान भी श्रेष्ठ बना लिया और भविष्य की कमाई भी जमा कर ली। बुरा नहीं किया लेकिन अच्छा किया। बाबा म्हणताय प्रश्न विचारा, स्वतःला चेक करा की वाईट तर नाही केलं, चुकीचं नाही केलं, पण चांगलं काय केलं. न्यूट्रल राऊंड नाही चालणार. संगम युगामध्ये गाडी आपली पुढे सरकली पाहिजे. सिर्फ ये नहीं चेक करो कि बुरा नहीं किया लेकिन बुरे की जगह पर अच्छे ते अच्छा किया या साधारण हो गया. तर चुकीचं तर नाही केलं, पण त्याच्याऐवजी चांगलं केलं का तुम्ही, ते साधारण जनरल बाकीचे लोक करतात तसं केलं. तो ऐसे साधारणता नहीं हो, श्रेष्ठता हो. नुकसान नहीं हुआ लेकिन जमा हुआ, क्योंकि जमा का समय तो अभी है ना. जमा करण्याची बँक बाबाने आता उघडलेली आहे. आता जमा नाही करणार तर नंतर घेणार पण नाही. नंतर सतयुगामध्ये जमा करायचे चान्सच नाही, बँकच बंद होऊन जाणार आहे. सतयुग त्रेता युगामध्ये कोणतंही भाग्य जमा करण्याची बँक नाहीये की आपण तिथं पुण्यकर्म करत राहू, जमा होत राहील, पुढच्या जन्मामध्ये कामात येईल. बाबाने सांगितलं संगम युग में ही ये जमा का बैंक खुलता है. अभी जितना जमा करना चाहो, जितना डिपॉजिट करना चाहो उतना डिपॉजिट कर लो, बाद में ये चान्स नहीं मिलेगा. म्हणून बाबा हे अटेन्शन देत आहे की सेकंदामध्ये जमा करत राहा, कारण थोडा समय राहिलेला आहे आता. अभी का जमा किया हुआ भविष्य अनेक जन्म खाते रहेंगे. तो जितना जमा होगा उतना ही खाएंगे ना. इथं थोड़ी वाढणार आहे. बाबा म्हणतात जितना जमा होगा अभी संगम में, लास्ट समय में जितना जमा करेंगे उतना ही खाएंगे, म्हणजे तेवढंच भविष्य बनणार आहे. अगर कम जमा किया तो कम खाना पड़ेगा, अर्थात प्रारब्ध कम होगी, लेवल खालची राहील मग कमी जमा केलं तर. लेकिन लक्ष्य है श्रेष्ठ प्रारब्ध पाने का, या साधारण भी हो जाए तो कोई हर्जा नहीं. बाबा म्हणतात काय आहे मनामध्ये, श्रेष्ठ प्रारब्ध पाने का लक्ष्य है या साधारण भी हो जाए तो चलेगा. लक्ष्य क्या है हमारा, आज ही बाबा ने बताया, नर से नारायण बनने का लक्ष्य है. नारायणच्या लेव्हलचं बनण्याचं लक्ष्य आहे. त्यासाठी आपण या शाळेमध्ये आलेलो आहे बाबांच्या. तो बाबा म्हणते ये मन में कैसे आ सकता है तुम्हारे की भले जे भेटेल ते भेटेल, जे ड्रामेमध्ये असेल ते असेल. हमने एडमिशन डॉक्टर बनने के लिए, हमने अगर कोई एडमिशन लेता है विद्यार्थी उस कॉलेज में, डॉक्टर बनने के कॉलेज में, तो वो ये थोड़ी सोचता है नहीं डॉक्टर बना तो कंपाउंडर तर बनून जाईल. तो असा थोडी विचार करतो. ज्यांनी डॉक्टर एमबीबीएस ला ऍडमिशन घेतलेलं आहे तो विचार असा थोडी करतो भले नर्स बनून जाईल, कंपाउंडर बनून जाईल. तो हाच विचार करतो की मला इथून डॉक्टर होऊन बाहेर पडायचे. तर आपण या शाळेमध्ये आलेलोच याच्यासाठी की देवता बनायचे, नारायण बनायचे, नारायण सारखं बनायचे. तर आपण कमीमध्ये समाधानी कसं होऊ शकतो, आणि कमीमध्ये समाधानी होणं याचाच अर्थ मिनिटाचं सेकंदाचं आपण लक्ष नाही ठेवलेलं आहे. तो बाबा म्हणताय कि ऐसा नहीं होना चाहिए तुम्हारे मन में कि जो मिलेगा वो मिलेगा, कमी मिला तो कोई हर्जा नहीं, स्वर्ग तो देख लेंगे, स्वर्ग में तो आ ही जाएंगे, दुख तो होगा नहीं, साधारण भी बने तो क्या हर्जा. बाबा म्हणते ये कम नसीब वाले बच्चों के ये विचार है. स्वर्ग में तो आ ही जाएंगे, वहां पे दुख तो होने वाला नहीं. बाबा ने बताया है किसी को भी दुख नहीं होगा. 2500 वर्ष दुःखच नाही तिथं, सेकंदाचे कोणालाही नाहीये. मग साधारण पण बनलो तर काय फरक पडायचा आहे. इतकी कशाला मेहनत घ्यायची, राजा बनायची काय बरं मेहनत घ्यायची, भले प्रजेमध्ये येऊन जाऊ. पण ते प्रजेमध्ये मग कधी येणार, मग शेवटच्या 33 कोटीवा नंबर पण लागू शकतो मग प्रजेमध्ये म्हटल्यावर. आणि शिवाय राजाची लेवल, राजघराण्याची लेवल आणि खालची लेवल याच्यामध्ये फरक तर शेवटी असणार. तो हर्जा है या चलेगा, तो चेक करो कि हर सेकंड हर संकल्प विशेष हो. जैसे आधा कल्प के देहभान का अभ्यास नेचुरली न चाहते हुए भी चलता रहता है ना, देह अभिमान में आना नेचुरल हो गया है ना, ऐसे देही अभिमानी अवस्था नॅचरल और नेचर हो जाए. बाबा म्हणतात जसं शरीर भान सहज झालेलं तुमच्यासाठी तसं आत्मभान सहज झालं पाहिजे, कारण ओरिजिनल तेच आहे. तो जो नेचर होती है वह स्वतः ही अपना काम करती है, सोचना नहीं पड़ता है, बनाना नहीं पड़ता है, करना नहीं पड़ता है, लेकिन स्वतः हो ही जाती है. तो
तो ऐसे विशेषता के संस्कार नेचर बन जाए और हर एक के दिल से निकले। तो विशेषता के संस्कार नेचर बन जाए और हर एक के दिल से निकले कि कितनी विशेष आत्माएं। बाबा म्हणते वो दुनिया वाले आज तुम्हें साधारण समजते हैं, लेकिन उनके दिल से निकलेगा ये विशेष आत्माएं हैं। आणि हाच आजच्या इशाऱ्यामध्ये जे बाबांनी सांगितलं अव्यक्त इशाऱ्यामध्ये कि यही परमात्मा प्रत्यक्षता का आधार है। हमें दुनिया वालों के सामने अपनी विशेषताएं प्रकट करने, उनके समझ में आना चाहिए इनको पढ़ाने वाला सर्वशक्तिवान परमात्मा है। तो ऐसे विशेषता के संस्कार नेचर बन जाए और हर एक के दिल से निकले। ऐसे नहीं कि मेरी नेचर यह है, मेरी नेचर यह है, नहीं। हर एक के मुख से, मन से यही निकले कि मेरी नेचर है ही विशेष आत्मा के विशेषता की। तो ऐसे है या मेहनत करनी पड़ती है? जो नेचर होती है उसमें मेहनत नहीं होती। किसी की नेचर रमणीक है तो स्वतः ही रमणीकता चलती रहती है ना, उसका पता भी नहीं पड़ेगा कि मैंने क्या किया। कोई कहेगा तो भी कहेंगे कि मैं क्या करूं, मेरी नेचर है। तो स्वभाव जसा प्रत्येकाचा जसं त्याचा स्वभाव तो ऑटोमॅटिक असतो, तसं बाबा म्हणताय अभी ये जो नेचर है, ये जो रूहानी नेचर है, उसको नेचुरल बनाओ। तो विशेषता की भी ऐसी नेचर हो जाए। कोई पूछे आपकी नेचर क्या है, तो सबके दिल से निकले कि हमारी नेचर है ही विशेषता की। साधारण कर्म की समाप्ति हो गई, क्योंकि मरजीवा हो गए हो ना, साधारणता से मर गए, विशेषता में जी रहे हैं, माना नया जन्म हो गया है। तो साधारणता पास्ट जन्म की नेचर है, अभी की नहीं, क्योंकि नया जन्म ले लिया। तो नए जन्म की नेचर विशेषता है, ऐसे अनुभव हो। तो अभी क्या करेंगे? साधारणता की समाप्ति। संकल्प में भी साधारणता नहीं। जैसे साधारण मनुष्य, दुनिया वाले मनुष्य विचार करतात, बोलतात, वागतात, तसं नाही। आपलं सगळं विशेष दिसलं पाहिजे, उठून दिसलं पाहिजे आपण। त्यांच्याकडे हे ज्ञान आहे, ईश्वरीय ज्ञान आहे, आणि या ज्ञानाच्या आधाराने यांचं जीवन चाललेलं आहे। तसं सगळ्यांच्या समोर संकट येणार, परिस्थिती येणार, पण आपण त्याच्यामध्ये काय करतोय आणि ते काय करतात, फरक स्पष्ट उठून दिसला पाहिजे। मग बाबा मातांशी बोलताय, माताएं मौज में रहती हो, कितना भी कोई मुंझाने की कोशिश करे लेकिन आप मौज में रहो। बाबा म्हणताय, मातांशी बोलताय, सगळ्यांशी बोलताय, जसं की कितना भी कोई मुंझाने की म्हणजे गोंधळामध्ये टाकण्याचा प्रयत्न होतो दुनियेमध्ये, परिस्थितीच्या द्वारे, व्यक्तीच्या द्वारे आपण गोंधळून जाण्याची शक्यता असते। पण बाबा म्हणताय गोंधळून जायचं नाही, मूंझना नहीं है, मौज में रहना है। मूंझ आणि मौज हे दोन शब्द कायम लक्षात ठेवायचे। जर मौज नाहीये, आनंद नाहीये, उमंग उत्साह नाही, याचा अर्थ आपण मूंझ मध्ये म्हणजे गोंधळून गेलेलो आहे, काय करायचं त्याची स्पष्टता नाहीये, निर्णय होत नाहीये। तो ये मूंझ वाला जीवन हमें पीछे छोड़ देना है। अभी मौज की जीवन हमारी होनी चाहिए। तो कितना भी कोई मुंझाने की कोशिश करे लेकिन आप मौज में रहो। मुंझाने वाला मूंझ जाए लेकिन आप नहीं मूंझो, क्योंकि अज्ञानियों का काम है मुंझाना और ज्ञानियों का काम है मौज में रहना। तो बाबा म्हणतात जे गोंधळात टाकणारे ते गोंधळून जायला पाहिजे, पण तुम्ही मौजमध्ये राहा, तुम्ही आनंदामध्ये राहा, तुम्ही त्यांच्या त्या गोंधळाच्या व्हायब्रेशन मध्ये गोंधळून नका जाऊ। तो वे अपना काम करे और आप अपना काम करो, सदा मौज का अनुभव करो, तब तो फलक से कह सकेंगे, होंगे तभी तो कह सकेंगे ना। तो बाबा म्हणते सदा मौज का अनुभव करो, सदा आनंदामध्ये राहायचे। भगवान मिला है, इससे बड़े आनंद की बात कोई भी नहीं, और 5000 साल में कोई इससे बड़े आनंद की बात नहीं। हम भले ही राज सिंहासन पर भी बैठ जाएंगे, नारायण की गद्दी पर भी बैठ जाएंगे, लेकिन उससे बड़ा आनंद ये है कि हमें भगवान मिला है। वहां सिंहासन पर बैठेंगे, गद्दी पर बैठेंगे, दुनिया पर राज करेंगे, लेकिन भगवान का साथ नहीं होगा, भगवान नहीं होगा साथ में। अभी भगवान मिला है, तो सबसे बड़े आनंद की बात है। तो बाबा म्हणते आनंद में रहो, खुश रहो, भगवान मिला है, भाग्य बना रहे हो। वहां राजगद्दी पर भी बैठोगे तो किस कारण बैठोगे? यहाँ भाग्य बनाया इसलिए बैठोगे। इसलिए ये आनंद का जीवन होना चाहिए, उमंग उत्साह का जीवन होना चाहिए, विशेषताओं भरा जीवन होना चाहिए। आणि मग जितकं आपण आनंदामध्ये राहू, जितकं खुश राहू, तेवढं तर दुसऱ्यांना सांगू शकणार आहे आपण। तर बाबा म्हणतात तुम्हालाच आनंद नाही, तुम्ही काय सांगणार मग? आप आ जाओ, आप ज्ञान प्राप्त करो, आप कोर्स कर लो, आपका भाग्य बन जाएगा, आप बहुत खुश रहने लगोगे, आणि आपणच दुःखी आहे, निराश आहे, तर कसं सांगू शकणार? तर बाबा म्हणताय होंगे तभी तो कह सकेंगे ना, जो होगा नहीं तो कह भी नहीं सकता।
चॅलेंज कर सकते हो, हम मूंझने वाले नाही आहे, क्योंकि विशेष आत्मा आहे. बाबा म्हणताय चॅलेंज करा तुम्ही. काही परिस्थिती आली तर आम्ही गोंधळून नाही जात, आम्ही सदा स्थिर आहे. बाबा म्हणताय असं चॅलेंज करून सांगा तुम्ही दुनियावाल्यांना. आणि जेव्हा तुम्ही हे चॅलेंज करून सांगाल आणि तुमची स्थिती त्यांना प्रॅक्टिकलमध्ये दिसेल तर त्यांना प्रेरणा मिळेल. आणि इथून पुढे तर ते दिवस यायचे. म्हणून आपली स्थितीकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय. क्या याद रखेंगे? मौज में रहने वाली विशेष आत्मा है. यही याद रखना है हमें. हम मौज में रहने वाली विशेष आत्मा है. ऐसी हिम्मत वाले हो ना, हिम्मत वालों को मदद स्वतः ही मिलती है. तो बाबा म्हणते ये हिम्मत रखना है कि हम मौज में रहने वाली विशेष आत्मा है. चाहे कुछ भी हो जाए हमारी स्थिति डाउन नहीं होगी. बाबा म्हणते ये हिम्मत रखो. और ऐसी हिम्मत रखने वालों को मदद स्वतः मिलती. किसकी मदद मिलती है? बाबा की मदद. बाबा की ऑटोमेटिक मदद मिलती है. जितना हम हिम्मत रखते हैं, जितना हम अपने आप को स्थिर रखते हैं, अचल अडोल रहते हैं, बाबा की ऑटोमेटिक मदद हमें मिलती रहती है और मिलती रहेगी. अच्छा, ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच समझ कर बोलो, दुआएं